याचा अर्थ तुम्ही मला आख्यानात दिसणार आहात। तुम्ही मला भेटण्याआधी कसे होतात हेही मला कळेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण एकत्र येण्यामागे काय प्रयोजन आहे हे देखील मला कळेल। मला मी कोण आहे हे तर समजून घ्यायचे आहेच, पण मला तुमच्या सोबत निरंतर राहायचे आहे। तुम्ही जेव्हा कैलासात प्रस्थान कराल तेव्हा मला विसरू नका। मला तुमच्या सोबतच राहायचे आहे। नारायण नारायण, असा भेदाभेद माझ्याकडून होणे शक्य नाही। तरीही आपण म्हणत असाल तर क्षमा असावी प्रभो। काय हे मुनिवर, अहो आम्ही केलेला विनोद देखील तुम्हाला कळला नाही? विनोद? माझा तर जीव जाईल की काय असे मला वाटत होते। नारायण नारायण। मी तुम्हाला काय म्हणाले होते मुनिवर? तुम्ही का उगाच त्यांना त्रास देता आहात? नाही देवी, काहीतरी कारण असल्याशिवाय माझे आराध्य असे म्हणणार नाहीत। त्यांच्या शब्दांचा अर्थ काही वेगळाच आहे। सांगा प्रभू। मुनिवर, तुम्ही मल्हारी चरित्र सांगण्याचे शिवधनुष्य उत्तम पेलले आहे, परंतु मुनिवर, कथेच्या गंभीर प्रकृतीमध्ये तुम्ही सगळ्यांना गंभीर करता आहात। आख्यान ऐकणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य येईल हेही तुम्ही पहा, एवढेच मला सुचवायचे आहे। नारायण नारायण। प्रभू, आपण साक्षात ज्ञानमूर्ती आहात। आज खऱ्या अर्थाने माझी गुरुपौर्णिमा साजरी झाली। आता या आख्यानात आपण सांगितलेले मी नक्की ध्यानात ठेवीन। शुभम भवतु। आख्यानात श्री खंडेरायांच्या अवताराचा संदर्भ येणार आहे, तेव्हा तुम्ही सावध असा। होय माते। मुनिवर, बाणाईला देखील 16 सोमवाराचं व्रत करण्याची इच्छा होईल, मात्र ह्यावेळी स्पर्धा संघर्ष नको। जशी आपली आज्ञा प्रभू। नारायण नारायण। जे तुला प्रिय आहे, ज्यात तुला आनंद वाटतो आहे ते तू कर। तसही अजामिळचं याआधी मला स्वागत नाही करता आलं। भानू, कसला विचार करती आहेस? झोपायचं नाही वय? झोपच गेली हाय बघ माझी। आता कधी एकदा बाला भेटते हाय असं झालं हाय बघ। भानू, येड लागलंय वय तुला? अगं एकदा त्या खडावा घालून गेलीस तेव्हा काय झालं होतं ठाव आहे ना व? आता तुला वाटलं तरी मी तुला जाऊ द्यायची नाही बघ अशी आजाला भेटाया। पण बाला भेटाया वस्तीवरच जायला हवं असं कोणी सांगितलं तेव्हा? आणि वस्तीवर जायचं कोण म्हणतंय? मला समजल असं बोललीस तर कळ मला। किंवा आजा तर चंदनपुरीला, तू आता जेजुरीला। आता आजाला भेटायचं म्हणल्यावर चंदनपुरीला जायला नको वय? नाही, बान जेजुरीत यायला हवं। काय झालं ग दात काढा एवढं? येडच लागलंय बघ तुला, दुसरं काय नाही। मागच्या खेपेला जेव्हा आजा हाता आला होता तेव्हा काय झालं होतं आठवतंय ना ग? त्याला गडावरची पायरी बी चढू दिली नाही ग मासाताईंच्या आईनं।